श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी @90च्या अंतर्गत ज्या विविध स्पर्धांचं आयोजन आकाशवाणीद्वारे करण्यात येतं त्यातील तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क या महाविद्यालयातील विजेत्यांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत. तर त्यासाठी आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे निखिल खंडाते, प्रतिमा वाघमारे, सय्यद अल्तमश, अक्षय मुरके आणि गौरव कोचे यांना. तर सगळ्यांचं आमच्या आकाशवाणीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. तर आपण सर्व इथे या आकाशवाणीत पहिल्यांदाच आलात, तर तुम्हाला कसं वाटलं हा तुमचा अनुभव आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. फर्स्ट टाइम सर मला माहित नव्हतं की म्हणजे आकाशवाणी इथल्यामध्ये आहे आणि कसं खूपदा इथून मी गेलो पण आहे, पण मला कधी इथे याच्या मौका वगैरे मिळाला नाही. त्यामुळे खूप छान वाटत आहे की मी तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या तर्फे इथे आलो आहो. त्याबद्दल त्यांचे खूप आभारी व्यक्त करतो. गुड इवनिंग एवरीवन. आज सुबह जब मैं आकाशवाणी में आया तब मेरा ये सोच थी कि आकाशवाणी है बहुत पुरानी होगी तो वही पुरानी दीवारें, पुराना सिस्टम सब होगा. लेकिन आज सुबह जब मैं आया तब मैंने देखा कि यहाँ पे सारी सब चीजें टेक्नोलॉजी नहीं है लेकिन बात वही पुरानी है. तो ये जानकर मुझे बहुत अच्छा लगा. मुझे ऐसा लगा कि आज शायद मैं अपने दादा दादी से मिला हो करके बहुत दिनों. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. आकाशवाणी म्हणजे संस्कृतीशी जुळलेली एक नातं आणि आकाशवाणीमध्ये आकाशवाणी 19च्या अंतर्गत जे आमच्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन झाले त्या अंतर्गत जे आम्हाला इथे संधी मिळाली ते अत्यंत मौल्यवान आहे. कारण ही संधी सगळ्यांना नाही भेटत आणि ह्या संधी अंतर्गत इथे येऊन आकाशवाणीचं संपूर्ण जे दिनचर्या त्यांचं कामकाज कसं आहे हे पाहण्याची संधी भेटली. त्यासाठी मन खूप उत्सुक होतं आणि इथे बघून खूप छान वाटत आहे. सर्वांना नमस्कार. मी निखिल खंडाते. आकाशवाणी माध्यमाचा मी आभार मानतो की माझ्यासारख्या दुर्गम आणि आदिवासी क्षेत्रातील मुलाला आपण इथे बोलावलं त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. नमस्कार. मी प्रतिमा अशोक वाघमारे, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर इथून आलेली आहे. मी क्विज कॉम्पिटिशनच्या अंतर्गत इथे मला येण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी खूप खूप आनंद व्यक्त करत आहे. कारण मला म्हणजे क्विज कॉम्पिटिशनच्या अंतर्गत मी इथे आलेली आहे. नाहीतर मग इथे येण्याची संधी मला मिळाली नसती. आज इथे सगळेच जण पहिल्यांदा आलेत आणि सगळ्यांनी त्यांचा इतका छान अनुभव सांगितला. आपण सगळे आकाशवाणीत बसलोय आणि आकाशवाणी @90 निमित्त बोलतोय. तर मला तुम्हा सगळ्यांनाच हे विचारायचंय की आकाशवाणीशी तुम्हा सगळ्यांची ओळख कधी झाली आणि कशी झाली, काय सांगाल त्याबद्दल? ओळख म्हणजे आता अगोदर कसे घडी आता खूप जग बदललेलं आहे. अगोदर कसं टीव्ही वगैरे नसायचे तर आम्ही माझे आजोबा वगैरे रेडिओवरच आम्ही गाणे वगैरे ऐकायचे. त्यामुळे खूप काही आता चेंजेस वगैरे झालेले आहे. तर आजोबांच्या निमित्ताने तुमची आणि आकाशवाणीची ओळख झाली. म्हणजे जसं आम्ही आता कॉम्पिटेटिव्हचे एक्झामची तयारी करणारे वगैरे आहोत तर आम्ही रेडिओ वगैरे ऑल इंडिया रेडिओ वगैरे हे नेहमी ऐकत असतो. त्यामुळे एक संधी मिळाली. सैयद आप क्या बताएंगे? जब मैं 6 साल का था मैम तब मैं संडेज को जब हम लोगों की छुट्टी होती थी उस टाइम पे दादाजी मुझे लेकर बैठते थे अपने साथ में और वो खुद आकाशवाणी सुनते रहते थे. तो 6 साल की उम्र में मैंने पहली बार पूछा था कि दादा आप ये हर संडे क्या सुनते हो? तब उन्होंने मुझे कहा था कि बेटा ये आकाशवाणी है. उन्होंने मुझे बताया कि आकाशवाणी कैसा है क्या है. उसके बाद फिर मेरी पहली बार तब आकाशवाणी से इंट्रोडक्शन हुआ था. तर आज तुम्ही जे इथे आलात आहात तर आम्हाला तुमच्याविषयी पण थोडं जाणून घ्यायला आवडेल. तर मला तुमच्या सर्वांच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्या आहेत. तर अक्षय तुझ्यापासून सुरुवात करूयात. तर तुझ्या हॉबीज काय आहेत आणि तुला काय करायला आवडतं याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार सर. मला कविता करायला आणि भाषण लिहायला आणि लोकांची मदत करायला खूप आवडते. आमचं तसं पण समाजकार्य महाविद्यालय एज्युकेशनच चालू आहे. पण जे समाजकार्य आहे त्या क्षेत्रात येण्यापूर्वी एक छंद कसा निर्माण झाला तर त्याची पण एक थोडी वेगळी गोष्ट आहे. तर जेव्हा मी कॉलेजला असायचो माझं BA बॅकग्राऊंड आहे आणि नंतर मी MLWला ॲडमिशन केली आहे. तर तेव्हा आमचं NSS असायचं धामणगाव रेल्वे. तर जेव्हा आम्ही समाजात त्यांच्या समस्या बघायचो आणि मदत करायचो तर तेव्हा असं वाटलं की कुठंतरी आपण स्वतःचं आयुष्य एका 4x4च्या एरियात असं गुंतून ठेवत आहे. समाजासाठी जेव्हा आपण करतो एक अंदरून आनंद मिळतो आपल्याला की आपण काहीतरी करत आहे. म्हणजे निस्वार्थपणा जेव्हा आपण कोणासाठी निस्वार्थपणे जेव्हा देतो तेव्हा आपल्याला एक वेगळा आनंद भेटतो. तोच आनंद मला ह्या समाजकार्याच्या क्षेत्रात घेऊन आलेला आहे. आणि आवड म्हणजे आधीपासूनच मला कविता वगैरे यांची आवड होती आणि मी खूप काही कविता लिहिली आहे आणि मी माझ्या आईसाठी पण एक कविता लिहिली आहे. तर नक्कीच आम्हाला तुझ्या त्या आईबद्दलची कविता जाणून घ्यायला आवडेल. तर ही माझ्या आईसाठी एक लिहिलीची छोटीशी कविता आहे. आई म्हणजे काय? मायाविनी लेकरू, पाखरा विना पाखरू आणि गाई विना वासरू हे नेहमी अपुरेच असते.
आई म्हणजे काय? लहानपणी ते जग असते, मायेने भरलेले ते ढग असते, ते सतत लेकराच्या विचारात मग्न असते, ते हृदय असते. आई म्हणजे काय? अशिक्षित जरी असली ती अज्ञानी मात्र मुळीच नाही आणि तिच्या विना आपल्या अस्तित्वात काहीच नाही. माय असते ती तशी आदिशक्तीच, लेकराविना आईस कशी तर भाग्याची ती फाशी. आई म्हणजे काय? लेक हे परकधन असते, ह्या विचाराने व्याकुळ असलेले तिचे मन असते, सतत मनात एक तळमळ असते, लेकराप्रती असलेले ते प्रेम असते. आई म्हणजे काय असते? आईचं सांगायचं असं झालं की आईची सतत लेकरासाठी तळमळ चालू असते. ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, तसेच आईचे अस्तित्व हे खूप मौल्यवान आहे. धन्यवाद. छान छान अक्षय, खूप सुंदर तू अशी कविता आमच्या सर्व आकाशवाणी श्रोत्यांसाठी सादर केली आहेत. सैयद, आप क्या बताएंगे इस अवसर पर? आपकी जो हॉबीज़ है उनके बारे में हमको बताइए. जी सर, मैं पहले अपने एजुकेशनल बैकग्राउंड से शुरुआत करना चाहूँगा. मैंने अपना जो BA है वो हिस्लप कॉलेज से किया है जनरल में, क्योंकि मुझे सिविल सर्विसेज के लिए आगे जाके मेहनत करनी है, कोशिश करनी है. सिविल सर्विसेज के जब मैंने अटेम्प्ट्स दिए तब मुझे समझ में आया कि मेरा एक्सपीरियंस बहुत लैक करता है इस फील्ड में, क्योंकि मेरी एज भी कम थी और इतना ज़्यादा अच्छा एनवायरनमेंट में मैं पला बड़ा कि मुझे रियल ग्राउंड रियलिटी के बारे में पता ही नहीं था. तो जो मेरे बड़े थे, मेरे सीनियर्स थे, जो मेरे मेंटर्स थे UPSC के, उन्होंने मुझसे कहा कि बेटा आप MSW करिए, सोशल वर्क करिए. आपको समझ में आएगा कि रियल ग्राउंड रियलिटी कैसी है. आप जो पढ़ते हो किताबों में और जब आप रियलिटी में जाके कम्युनिटी में देखोगे कि चीजें क्या है, तो आपको समझ में आएगा कि अंतर कितना है. इसीलिए फिर मैंने MSW में एडमिशन लिया, मैंने कम्युनिटी में जाके काम किया. उसके बाद मुझे समझ में आया, पहले पढ़ने के बाद में ऐसा लगता है कि ये तो बहुत एग्जैजरेशन है, ऐसा थोड़ी ना होता होगा रियलिटी में, लिखने के लिए थोड़ा सा एग्जैजरेट करके लिख दिया गया है. लेकिन जब मैंने रियलिटी में जाके देखा तो मुझे समझ में आया कि कुछ भी एग्जैजरेशन नहीं है, स्थिति और भी ज्यादा गंभीर है जितनी लिखी गई है उससे. इसी के साथ में मैं आप लोगों से, आज के युवा से, एक शायरी बोलना चाहूंगा. अर्ज किया है कि कुछ तो बात है इस मोहब्बत में, यूं ही नहीं कोई एक लाश के लिए ताजमहल बनाता है. कुछ तो बात है इस मोहब्बत में, यूं ही नहीं एक लाश के लिए कोई ताजमहल बनाता है. इसलिए वक्त दिया करो अपनों को, क्योंकि ताजमहल दुनिया ने देखा है, मुमताज ने नहीं. आज के युवा के लिए मेरा ये संदेश है कि अगर आपको अपने बड़ों से, जैसे कि अपने माता पिता, अपने दादा दादी से जुड़ना हो, उन्हें समझना हो, तो हमें लगता है कि आकाशवाणी से बेहतर और कोई माध्यम नहीं है, क्योंकि हम सभी के माता पिता और दादा दादी आकाशवाणी सुनकर ही बड़े हुए हैं. शुक्रिया. माझे नाव गौरव अशोक कुचे आहे. मी तिळपुडे समाजकार्याचे विद्यार्थी आहे. फर्स्टली मी एक फिटनेस प्रोफेशनल पण आहे. मी फिटनेसबद्दल लोकांना गाईड वगैरे करतो. एक पीपल्स जिम आहे नागपूरमध्ये, तिथे ॲज अ फ्लोअर मॅनेजरमधून आता सध्या काम करत आहे. मला लोकांना शिकवायला खूप आवडते, मग तो लहान असो मोठा असो. MSW करायचं म्हणजे एक असं की जसं माझ्या मित्रांनी सांगितलं, सय्यदनी, की आम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी वगैरे करत आहोत. तर आम्हाला कसं त्या ग्राउंड लेवलवर काय अडचणी आहेत त्यांच्या सखोल तिथे अभ्यास करायला मिळतो. कोणत्या ज्या योजना आहेत आतापर्यंत ज्या समाजाला मिळाल्या नाही आहेत त्या फक्त पेपरावर आहेत, त्याच्या सखोल अभ्यास तिथे आम्हाला करता येतो आणि आम्ही त्यामधून शिकतो की काय आम्ही समोर आणखी केलं पाहिजे. सर, मी तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्याचे शिक्षण घेत आहे. खरं म्हणजे माझा जो जन्म झाला तो एका आदिवासी आणि एका दुर्गम क्षेत्रामध्ये झाला. माझा क्षेत्र हा विकसित क्षेत्र नाही, अत्यंत मागासचं क्षेत्र आहे. लहानपणापासून बघत होतो की ही जी कंडिशन आहे आमच्या भागाची किंवा आमच्या समुदायाची, ती अत्यंत खूप विदारक परिस्थिती आहे. आणि हे पाहूनच माझ्या मनामध्ये काहीतरी आपण करावं, यांच्यासाठी आपण काहीतरी पुढाकार घ्यावा. आणि म्हणूनच मी काही कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि काही ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्य काही ना काही कार्यक्रम घेऊन माझ्या लोकांना जागृत करण्यासाठी किंवा त्या लोकांचा विकास झाला पाहिजे यासाठी मी समाजकार्य व शिक्षणाच्या माध्यमातून माझं शिक्षण माझ्या समाजाला लाभ झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आणि आकाशवाणी जी माध्यम आहे, हे आकाशवाणीचे माध्यम, मी लहान असताना जेव्हा शेतावरती जायचो तेव्हा एक मामाजी होते, त्यांचा रेडिओ होता, माझ्याकडे रेडिओ नव्हता. त्या रेडिओवरती मी गाणं वगैरे ऐकत होतो. आणि शहरामध्ये आल्यानंतर पण इथे मग मला नेटवर्क होता, इथे पण मग न्यूज वगैरे बघत होतो आणि वंदे मातरम वगैरे वगैरे भरपूर असे कार्यक्रम मी रेडिओवरती ऐकत होतो. आणि तेव्हापासून रेडिओचा आणि मला चांगला छंद लागला. आणि माझं आवडतं हे माध्यम हे आकाशवाणी माध्यम आहे. धन्यवाद. हॅलो, मी प्रतिमा वाघमारे, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयामध्ये शिकत आहे. माझं स्पेशलायझेशन मेडिकल आहे. मला म्हणजे सोशल वर्कच्या इकडे येण्याचा माझा हेतू की लहानपणापासून मला म्हणजे ग्रामीण भागामधून मी आलेली आहे. तर मग मला लहानपणापासून माझ्या मैत्रिणीच्या किंवा घरच्यांच्या म्हणजे त्यांची काम ऐकण्याचे म्हणजे स्वतःच्या मनातून माझी इच्छा होत होती की त्यांना मदत करावी. म्हणून त्या माध्यमातून मी समाजकार्यामध्ये या माध्यमामध्ये इकडे वळली. माझं आधी BA बॅकग्राऊंड होतं, पण मला असं वाटत होतं की मला जे करायचं होतं तर ते मी करू शकली नाही, त्यामुळे मग मी इकडे वळली.
तर आपण इतक्या छान गप्पा मारत होतो. आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. सध्या सोशल मीडियाच्या युगामुळे यूथ थोडासा भरकटलाय असं आपल्या सगळ्यांना जाणवतं. तर त्यांना परत ह्या सगळ्या जुन्या गोष्टींशी जुळण्याकरता तुम्ही यूथ म्हणून काय संदेश द्याल? आज के सोशल मीडिया के दौर में मुझे लगता है कि आज हमारे पास में एक सोशल मीडिया का ऐप नहीं है, 4 से 5 सोशल मीडिया के ऐप है. और जब हम कोई भी एक ऐप शुरू करते हैं तो हम लोग रील्स देखते हैं, हम लोग वीडियोस देखते हैं, और हम एक दिन में कितने रील्स देखते हैं, कितने वीडियोस देखते हैं, हमें भी पता नहीं रहता है. एक्चुअली साइंटिस्ट के द्वारा एक चीज प्रूव की गई है कि आप जितना कम पढ़ेंगे, आप जितना कम समझेंगे, उतना आप ज्यादा उस चीज को रिटेन कर पाएंगे. हम जो रील्स देखते हैं, जो वीडियोस देखते हैं, वो ज्यादा प्रमाण में होने के कारण हम उसमें से एक भी चीज अच्छे से ले नहीं पाते, सब सर के ऊपर से चले जाती है. तो मुझे आज ऐसा लगता है कि जो हमारे दादा दादी थे, हमारे माता पिता थे, उनके पास में जो एक्सपीरियंस वो इसलिए ज्यादा था क्योंकि उन्होंने किताबें कम पढ़ी थी, लेकिन उन किताबों को अच्छे से पढ़ा था. उन्होंने, उनके टाइम पे सोशल मीडिया नहीं था, टीवीज उतनी नहीं थी, लेकिन जो उन्होंने आकाशवाणी पर सुना, आकाशवाणी पूरे दिन भर नहीं चलती थी, 1-2 घंटे सुनते थे, लेकिन वो जो 1-2 घंटे सुनते थे वो डायरेक्टली उनके दिमाग में जाता था और उससे उनके एक्सपीरियंसेस बनते थे. तो मुझे आज के जमाने में ऐसा लगता है कि सोशल मीडिया का ऐसा नहीं है कि हमको यूज नहीं करना चाहिए, आप यूज करिए, लेकिन थोड़ा लिमिट में यूज करिए और कोशिश करिए कि आप उससे कुछ अच्छी चीजें सीखें. जैसे कि आप आकाशवाणी से बहुत सारी अच्छी चीजें सीख सकते हैं. अगर आप दिन के 15-20 मिनट भी अगर आकाशवाणी को देते हैं तो मुझे लगता है कि आपको हर दिन कुछ ना कुछ अच्छा सीखने को मिलेगा. उसी तरीके से आप अपने सोशल मीडिया का भी जो यूसेज है उसे पॉझिटिव्ह डायरेक्शन में लेकर जाइए, ना की नेगेटिव्ह डायरेक्शन में. माझं आधीपासूनच म्हणणं आहे की जे आकाशवाणी आहे हे संस्कृतीला जपणारी एक खूप चांगलं माध्यम आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून युवांना नेहमी चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. आता युवा हे संपूर्णपणे पाश्चिमात्य इकडे अट्रॅक्शन झालं, त्यांचं आकर्षण हे पाश्चिमात्य गोष्टीकडे आहे. पण आजही मला हे एक नवल करणारीच गोष्ट आहे की आकाशवाणी ही संस्कृतीला जपून आहे आणि युवांचा नेहमी ते लक्ष ठेवतात की युवांना चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड झाल्या पाहिजे. संपूर्णपणे ते युवान आणि देशाच्या हितासाठी आकाशवाणी नेहमी तत्पर असते. खूप छान संदेश दिलास तू जाता जाता. तुम्हा सगळ्यांसोबतच आकाशवाणी @90 या सेगमेंट अंतर्गत गप्पा मारताना खूप छान वाटलं. तुम्ही सगळे आलात आणि तुमचे विचार इथे मांडले त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू मॅम. मित्रांनो, स्वच्छता ही एक सगळ्यात महत्त्वाची सवय आहे, कारण स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे. जर आपण आपली वैयक्तिक स्वच्छता पाळली तर आणि तरच आपण अनेक रोगांपासून, संसर्गजन्य कीटाणूंपासून स्वतःला दूर ठेवू शकू. सोबतच चांगली स्वच्छता राखल्यामुळे आपला आत्मसन्मान अर्थात सेल्फ कॉन्फिडन्स देखील चांगला राहतो. वेळप्रसंगी तो वाढतो सुद्धा. जेव्हा आपण स्वतःच्या स्वच्छतेची, आपण कसं दिसावं याची, कसं राहावं याची काळजी घेतो, तेव्हा आपण आपसुकच छान आणि फिट राहायला लागतो. मित्रांनो, खरं तर स्वच्छता ही संकल्पना जगासाठी आणि भारतासाठी काही नवीन नाही. अनेक प्राचीन आणि वैदिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. तेव्हा स्वतःबरोबरच आपल्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवूयात आणि निरोगी राहूयात. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं सतीश रेवे यांचं आणि सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी सन्मती आपली रजा घेते. टाटा, बाय बाय आणि नमस्कार.